भागू, आज बऱ्याच वर्षांनी कृष्ण जन्माष्टमीचा कृष्ण पूजेचा मान आपल्याला मिळालाय, त्यामुळे या वर्षीच्या पूजेत कसलीच कमी नाही पडली पाहिजे काय. हो, आणि सगळ्यांचा उपवास पण असतो ना. हो ना, आणि तो रात्री सुंठवडा खाऊनच सोडायचा. वहिनी हो की, आता पूजा झाल्यावर पाळणं झाल्यावर लोकांना सुंठवडा पण वाटलं पाहिजे, तो आपल्यालाच करावा लागेल. राजू, करूयात, सगळं करूयात. बरं राजू, सगळी फुलं वापरू नकोस. आपल्याला पाळणा सजवायला सुद्धा काही फुलं लागणार आहेत. आणि हो, ते दही, घरचं दही लावलंस ना? हो, काल रात्रीच. ही धनुदिदी कशी नाही आली अजून? ती आली असती तर उपवासाचं काय काय खायला केलंय हे आधी विचारलं असतं. मला पण काही काम असेल तर सांगा. हो आहे ना, तुला खूप महत्वाचं काम आहे. तुला बाळांना सांभाळायचं आहे, हेच तुझं काम. अगं त्यांचं सगळं आवरलंय, आता ती झोपलीत निवांत. तेजू अक्का, तुझी बाळांना अजून थोडी मोठी पाहिजे होती, म्हणजे त्यांना आज कृष्ण जन्माष्टमीला छान राधाकृष्णाचा ड्रेस घातला असता. भागू, 1-2 वर्षांनी ना ते सुद्धा करूयात आपण. बरं, बाळांचा मामा आहे कुठे? अगं वहिनी, आपल्याला एवढ्या वर्षांनी मान मिळाला ना पूजेचा, तर दादाला काय करून काय नको असं झालंय. तो बाहेरची तयारी करतोय सगळी. म्हणजे या वर्षी कृष्ण पूजेचा मान आपल्याला मिळाला. होय, आताच गावातले लोक येतील आणि वाजत गाजत कृष्णाची मूर्ती घेऊन जातील, आणि मग रात्री आपल्या हातून पूजा सुद्धा होईल. आपल्या घराला मान मिळालाय, पण आपल्यातलं कुणाला पाळणा म्हणता येतो का? म्हणजे ज्या घराकडे मान आहे त्या घरातलंच कुणीतरी पाळणा म्हणावा लागतो. अगं पण आपल्याला कुठून येणार? आपल्याला आपल्या आईने कधी शिकवलंच नाही. मग आता शिकवतील काय आई? त्यापेक्षा मी काय म्हणते, कार्यक्रमात पाळणा तुम्हीच म्हणा ना. म्हणाल ना? आई, अहो, काय झालं रडायला? माझं काही चुकलंय का? नाही पुरी, तुझं काहीच नाही चुकलं. माझं आयुष्यच चुकत आलं. आई, नक्की काय झालंय? मगाशी कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा मान आपल्याला मिळाला हे ऐकून तुमचा चेहरा पडला होता. तुमच्या मनात काहीतरी सलतंय हे कळतंय मला. तुम्ही सांगा बरं, काय झालंय आई? माझं एक काम करशील? हो, बोला ना. सूर्याला सांग, तो मान आपल्याला नको, आणि तुम्ही कोणीच जायचं नाही त्या मंदिरात. इतका चांगला पूजेचा मान आपल्याला मिळालाय आणि तो आपण नाकारायचा? हो, पण का, कशासाठी? कारण मला भीती वाटते. तुझ्या वडिलांनी माझ्यासारखं सूर्याला अडकवलं तर त्याच्या आयुष्याची माती होईल ग पोरी. म्हणजे मला कळलं नाही. असं सांगू तुला मी, आजचाच दिवस होता तो, ज्या दिवशी माझ्या आयुष्याची माती झाली. माझ्यावर देवाच्या दागिन्याच्या चोरीचा आळ घातला. मी पूजारा संघ पळून गेले असं गावभर पसरवलं. माझी पोरं, माझा नवरा माझ्यापासून तुटला. तुझ्या डॅडीने समजा गाव पुढं मी चोरी केली म्हणून मला जेलमध्ये पाठवलं. नक्की काय झालं होतं त्या दिवशी? काय झालं होतं त्या दिवशी, सांगा बरं मला. वीस एक वर्षापूर्वी या गावात आमच्या घराला लई मान होता. सगळे गावकरी लई आदर करायचे यांचा. असंच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाच्या पूजेचा मान आमच्या घराला मिळाला. आम्ही लई आनंदात सगळी तयारी केली. रातच्याला मंदिरात जाऊन आम्ही लई थाटात कृष्णपूजा केली. पाळणा झाल्यावर गावात कीर्तन असते. गावातली सगळी मंडळी
कीर्तनात तल्लीन झाली होती आणि तुझं डॅडी फोन नाही बघून देवाचं दागिनं चोरायला लागलं होतं. काय? ते मी बघितलं. मला बघून तो घाबरला आणि समजा दागिनं माझ्या हातात दिलं आणि माझी माफी मागितली. आणि अचानक चोर चोर म्हणून वरडायला लागला. चोर 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 चोर. तेवढ्यात ते पुजारी आला. तुम्ही इथनं पळा. त्याने हे समजा बघितलं आणि मला म्हणला, तुम्ही इथनं पळा. गावकऱ्यांनी तुम्हाला बघितलं ना तर तुम्हाला चोर समजतात. मी पण लई घाबरले होते. मी तिकडनं पळत सुटले. मला वाचवायला म्हणून तो पुजारी माझ्या मागे आला तर त्याच्या आलिंदरनं पुजाऱ्याचा जीव घेतला आणि मला गायब केलं. आणि गावात मी देवीचं दागिनं चोरलं आणि त्या पुजाऱ्या संग पळून गेले असं पसरवलं. त्याचं पितळ उघड पडू नये म्हणून मला जेलमध्ये टाकलं. कित्येक वर्ष मी त्या अंधारा कोठडीत होतो आणि आज पुन्हा तोच दिस उगवला. या घराला कृष्ण जन्माचा मान मिळालाय आणि नुकतंच सूर्यानं जालिंदर निंबाळकराला जेलमध्ये घातलं होतं. त्याचा बदला घेतल्याशिवाय तो राहणार नाही. तुझं मला लई भीती वाटते. सूर्याने जालिंदर निंबाळकरला डिवचलंय. तो नाग शांत बसल असं मला वाटत नाही. त्यानं जे माझ्यासोबत केलं ते सूर्याबरोबर केलं तर त्याने देवाच्या दागिन्यांच्या चोरीचा सूर्यावर टाकलं तर कोणी आहे का? आज चहा भेटेल का आम्हाला? बघितलं का छत्री? हा, आमच्याच घरात आम्हाला चहासाठी 4-4 वेळा हाका मारायला लागतायत. हे सूर्याने सगळं आमचं संपवायचं ठरवलं दिसते. डॅडी, अहो आपलं सगळं फासच उलट पडायला लागल्यात. अहो आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. आज सगळ्या गावकऱ्यांनी या अष्टमीचा मान सूर्याच्या घराला द्यायचं ठरवलंय. हे कधी झालं? अरे दरवर्षी मीटिंग भरती. आम्ही स्वतः असतो त्या मीटिंगला आणि मग ह्याच वर्षी. अहो डॅडी, काल आपला दरबार संपल्यावर गावकऱ्यांनी परस्पर मीटिंग घेतली. आपल्याला कोणी कळवलं पण नाही. अहो काल सूर्यानं दरबार घेतला आणि आज ह्यो मान. काय चाललंय छत्री? सूर्या एक एक करून आमच्या आसनाखालची ईट काढून घेतोय. आशानं आमचं आसन कसं शाबूत राहणार? काहीतरी केलं पाहिजे. याचा पुरता बंदोबस्त करावा लागणार. या आमचं घर दिसलं तुम्हाला? नशीब म्हणायचं आमचं, नाही का? त्याचं काय आहे डॅडी? आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि आज बाळ श्रीकृष्णाला आणि देवीला सजवायचं असतं आणि त्यासाठी दागिनं न्यायला आलो होतो. ठावय की आम्हाला. यावर्षी तुम्ही पूजेचा मान सूर्याच्या घराला द्यायचं ठरवलं. चांगले. आम्हाला काही सांगावंसं पण वाटलं नाही तुम्हाला. ते बी चांगले. माग त्या सूर्याच्या आईनं काय केलं होतं ते तुम्हाला माहित असताना बी यावर्षी परत तो पूजेचा मान त्यांच्याच घराला द्यायचं ठरवलं. तुम्ही काय डोक्यात किडे पडलेत का तुमच्या? देवाचा कोप होईल ना अशा गावावर. डॅडी, देव कोपायचा असता तर जत्रच सूर्यानं पालखी उचलली तेव्हाच कोपला असता. उभ्या तालुक्यात सूर्याचं नाव गाजतया. मग मागल्या गोष्टी काढून कशाला बसायचं डोकं लावून? हो, आमचा विश्वास आहे सूर्यावर. सूर्यावर आमचा सूर्यावर विश्वास आहे. आमचा सूर्यावर विश्वास आहे.
हा मग डॅडी देताय ना दागिनं? उशीर होतोय. देतो चल. गोविंदा रे गोपाळ. गोविंदा रे गोविंदा. झाला सुंठवडा बनवून? हा दादा तेच करतोय. सुंठ साखर वेलची पावडर सगळं एकत्र करून छान सुंठवडा बनवतो. बर मी प्रसादाला बुंदी पण आणली आणि एक काम करू मलिदा पण बनवू आपण. हा? मलिदा बनवू. चपाती गुळ नारळ पाणी बडीशेप मिक्स करून मस्तपैकी वाटायला करू काला. आणि त्याच्यावर ना मस्त असे कोकणातले काजू टाकूया. हा काजू बदाम अक्रोड पिस्ता हे सगळं त्याच्यात टाकू आणि सगळ्याचा खर्च तुझ्या नावावर लिहूया. चालेल का? ए राजू काही काय म्हणते? किती निर्मळ मनाची लोक आहेत ही सगळी. डॅडींच्या स्वार्थाचं ग्रहण इतके दिवस यांना यांच्या आईपासून लांब ठेवायला कारणीभूत ठरलं. ही गोष्ट ना मला अजूनही पचत नाहीये. काही होऊ दे पण हे सगळं मला सूर्याला सांगावंच लागणार आहे. बरं बागू ह्यो पाळणा आणलाय तो सजवा. गावातील लोक दागिने घेऊन आली ना ह्यो पाळणा आणि बाळकृष्ण वाचत गाज आपल्याला देवळात न्यायचंय. हा दादा आपण उद्या दहीहंडी फोडायची का? 8 थराची. मला काय वाटतं काजू, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण 8 थराची नको 2च थरांची करूया. पहिल्या थरावरती काजू आणि पुड्या आणि दुसऱ्या थरावर धरा दीदी. कशी आयडिया? एक वेळ दहीहंडी फुटेल का माहित नाही पण आमच्या दोघांच्या हाडांचा बुगावली एवढं नक्की. त्याच्यामुळे ना आम्ही आमची बांधतो ना आमची फोडतो. धरू नको बाबा. बरं चल आलो मी. सूर्या थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बोल की. जरा बाजूला येतोस का? दादा अरे माणसं आली वाटतं. बाळकृष्णाच्या मूर्तीचं तामण तुलाच धरायचंय ना. आपल्याला जावं लागेल. पूजा झाली की बोलूया आपण. हे चल पटापट आवर. चल चल चल. तुझ्या होईपर्यंत उशीर नको व्हायला सूर्या. डॅडी ते घरात कोण नव्हतं ना म्हणून मी चहा घेऊन आलो. घ्या चहा. इथं आमच्या आबरूचे धिंदवडे निघतायत आणि तुला चहाच सुचते होय. डॅडी हो शांत व्हा. लोकांच्या मतापुढे आपण काय करणार? आम्ही कोणाच्या मतांचे मिंदे नाहीत. हे जे आमच्या समोरात बोलून गेलेत ना यातला प्रत्येक जण आमच्या पायावर लोळून गेलाय. आज त्या सूर्याच्या जीवावर माच करतायत. पण हे विसरलेत या गावाला जालिंदर निंबाळकर नावाच्या वाघाशिवाय पर्याय नाही. हे गाव ओळखलं जातं आमच्या नावानं. अहो पण ते सूर्या ते पुसाई निघालाय त्याचं काय करायचं? तेच करायचं जे 21 वर्षांपूर्वी आम्ही केलं होतं. 21 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी त्या सूर्याच्या खानदानाला मी भिके लावलं होतं. आज परत तेच करावं लागणार. आजपर्यंत गाव त्याच्या आईला चोर समजत होती. आज तोच कलंक आणि त्या सूर्याला त्याच्या खानदानाला लावणार. त्या पूजेनंतर सूर्याला आणि त्याच्या खानदानाला आम्ही गावातून हाकलून लावणार, भिकेला लावणार आणि मगच उत्तर पूजा करणार. सूर्या अरे झाली का तयारी झाली का? झाली सगळी झाली. तर आता बाळकृष्णाची मिरवणूक गावातून निघल. आणि त्यानंतर रात्री इथं बाळकृष्णाचा पाळणा आणि देवीची पूजा संपन्न होईल. तर पूजेच्या अगोदर देवांना दागिन्यांनी मडवायचंय. तुळजा
तुळजा, माझं मन लय घाबरलं या. मला काय करावं काय कळना झालंय बघ. तू जालिंदर राक्षस आहे. तू कधी बी काय बी करू शकतो. आई अहो, मलाही काही कळत नाही अहो. पण आई, तुम्ही म्हणाला होतात की दरवर्षी गोकुळाष्टमी मंदिरात साजरी होते. होय, मग यावर्षी घरी का साजरी करतोय आपण? कदाचित जालिंदरनंच त्याला सतत पूजेचा मान मिळावा म्हणून ही प्रथा सुरू केली असेल. त्यात या वर्षी पूजेचा मान आपल्याला मिळाला आहे. माझा जीव लय घाबरलाय तुळजा. त्या दिवशी सारखं आज परत काय घडायला नको. माझ्या लेकरांची फरफट व्हायला नको व्हायला माझ्या लेकरांची फरफट. तुळजा, आता हे समज थांबवणं तुझ्याच हातात आहे. आई हो, मी तरी कशी थांबवणार? सूर्य आता रात्रीच मिरवणूक संपून घरी येईल पूजेला. झाली का तयारी? दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण देवाची पूजा एकदम जल्लोषात झाली पाहिजे. कसे पूजा कोण करतंय ते महत्वाचं नसतं. गावची परंपरा, गावच्या रीती चालू राहिल्या पाहिजेत हे महत्वाचं वाटतं आम्हाला. चालू द्या तयारी चालू द्या. काय रे? पाणी आणा की यार, पाणी आणा. काजू तयार राहा. वाटलंच मला. आज परत तू देवीचं दागिनं चोरणार आणि आमच्या घरावर चोरीचा आळ आणणार. आणि म्हणूनच मी तुझ्यावर लक्ष ठेवून होती. अरे माझं झालं ते झालं, पण माझ्या लेकराचं आयुष्य मी तुला उद्ध्वस्त करू देणार नाही. आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. पाय पडतो तुझ्या आशाबाई, आमचं चुकलं. सूर्याचा बदला घेण्याच्या नादात आमचं डोकं पेटून उठलं होतं. म्हणून आम्ही हे पाप परत करायला निघालो. देवाची दागिनी हे तुमच्या हातानं तुम्ही परत देवावर ठेवा. आणि एकच करा, तुमचं मन मोठं करा. आणि आता जे काय झालंय ते कोणाला सांगू नका. आम्ही परत तुमच्या लेकाच्या सूर्याच्या वाट्याला कधी जाणार नाही. आम्ही वचन देतो तुम्हाला. हे दागिनं घ्या, तुमचा मान आहे. हा, तुमचा मान. काय करताय? तुमचा मान आहे. ए चोर! आता बघा, टीव्हीचे दागिने घेऊन चोर पळायला लागला. अरे पकडा! चोर! पकडा हिला! पकडा हिला! मी खरं सांगते, मी नाही चोरलं. आशाबाई, तुमची खोड अजून जिरली नाही वाटतं. जरा जनाची नाही मनाची तरी लाज ठेवा. काय झालं? अरे देवा, ही बाई परत दागिने चोरत होती. द्या आणखी मान द्या तिला. आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं हे घर मान देण्याच्या लायकीच नाहीये, पण तुम्ही ऐकलं नाही आमचं. अरे जित्याची खोड कधी मेल्याशिवाय जाते का? आम्ही तो म्हणतो ही बाई ही दागिने चोरण्यासाठीच इथं परत आली होती.